सांगलीच्या कृष्णाने वारणा नदीपात्रात वाढ झाली होती, त्यामुळे दोन्ही पात्र पसरलं आहे. याच कृष्णेचा आणि वारणेचा संगम सांगलीच्या हरिपूर येथे होतो. त्यामुळे वारणा आणि कृष्णेचं पात्र नदीच्या पात्राबाहेर पडले. याचंच विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपले. गेल्या 5 दिवसांपासून कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला. मोठ्या विसर्गामुळे सांगली येथील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. बुधवारी रात्री कृष्णेने इशारा पातळी ओलांडली होती. गुरुवारी रात्री 43 फूट 6 इंच पाणी पातळी झाली होती. पुराचा धोका ओळखून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, कर्नाळ रोड, पटवर्धन कॉलनी, जामवाडी, कर्नाळ रोड, शिवशंभू चौक, दत्तनगर परिसरातील नागरी वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरले. त्यामुळे या भागातील 125 कुटुंबातील 617 व्यक्तींचं स्थलांतर केलं. गुरुवारी दिवसभरात मगरमच्छ कॉलनीतील 3 गल्ल्यात पुराचं पाणी शिरलं. या परिसरातील काही घरात 3 ते 4 फूट पाणी आले. महापालिकेने मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांचं रात्री स्थलांतर केलं होतं. सूर्यवंशी प्लॉट, आरवाडे पार्क, दत्तनगर, आणखी काही घरे पाण्याखाली गेलेत. वखार भागातील ट्रक टर्मिनस पाण्याखाली गेले. येथील जुना बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानापर्यंत पुराचं पाणी आले. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय. तर न्यू मल्टिप्लेक्सकडून बायपासला जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता देखील बंद झाला. पावसाने दिलेली उघडी पाणी धरणातून होणारा विसर्ग कमी झाल्याने सांगलीकरांचा महापुराचा धोका टळलाय. सांगलीतील या पुराचं विहंगम दृश्य ड्रोनच्या द्वारे आपण पाहणार आहोत.